नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. वेतन बिले तपासणी 1. प्रास्ताविक जून 1973 पासून माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पगार होऊ लागले आहेत. शिक्षण क्षेत्रात एक समाधानाची व विश्वसनीयतेची बाब निर्माण झाली आहे. वेळच्या वेळी व कोणत्याही प्रकारची कपात न होता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक खात्यावर पगाराच्या रकमा जमा होऊ लागल्या आहेत. दर महिन्याच्या 7 तारखेपूर्वी पगारपत्रक 4 प्रती तयार करून अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्याकडे पोहोचेल असे पाठवावे लागते. असे केले की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पुढील महिन्याच्या 1 तारखेला पगार होतो. अचूक पगारपत्रक तयार करणे हे कौशल्य आहे व 1 तारखेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार मिळवून देणे ही तितकीच समाधानाची बाब आहे. पगाराला थोडा जरी उशीर झाला तरी पैसे वाचून अनेक विवंचना निर्माण होतात. कर्मचारी वर्ग नाराज होतो, अनेक गैरसमज पसरतात. पगाराला उशीर झाला हे गावातील वाण्याच्या दुकानापर्यंत चटकन समजते आणि पगार उशीर होण्याला जबाबदार मुख्याध्यापक म्हणजेच आपण आहोत. काही वेळेला पगार बिलातील त्रुटींमुळे अधीक्षक व वेतन भविष्य निर्वाह निधी पथक यांच्याकडून वेतन बिले लाल शेरे मारून परत येतात व या त्रुटींची पूर्तता करून बिल त्वरित पाठवावे लागते असेही सांगितले जाते. अशा वेळी मुख्याध्यापक म्हणून आपण बिलांची तपासणी केलेली नसते. ती केलेल्या नसल्यामुळे बिले परत येतात. कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होण्याला मुख्याध्यापक म्हणून आपणच कारणीभूत ठरतो. 2. वेळेवर पगार मिळण्यासाठी करावयाच्या पूर्तता. पगार बिलांचे काम लेखणी करीत असतात. तरीही शिक्षक व सेवक यांना दरमहा 1 तारखेस वेतन देणे हे मुख्याध्यापकांची जबाबदारी. याकरिता शिक्षण खात्याने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पगार बिले वेळेवर व अचूक तयार करून पाठविल्यास कर्मचाऱ्यांना 1 तारखेला पगार देता येईल. 1 ते 4 तारखेपर्यंत लेखनिकाने पगार बिले तयार करून मुख्याध्यापक यांच्याकडे तपासणीकरिता दिली पाहिजेत. 2. 4 तारखेला बँक बॅलन्स प्रमाणपत्र जिल्हा सहकारी बँकेमार्फत आणून जोडले पाहिजे. 3. 4 तारखेला मुख्याध्यापकांनी पगार बिले तपासून ती पोस्टाने पाठवली जातील असे पाहिले पाहिजे. जिल्ह्याच्या ठिकाणी टपाल पोचायला किती वेळ कालावधी लागतो याचा विचार करून ती योग्य वेळी पाठवली पाहिजे. मोठ्या सुट्ट्या असतात त्यावेळी मुख्याध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचारी सुट्टीवर जाण्यापूर्वी त्यांना पगार कसा मिळेल याची तरतूद करून ठेवावी, म्हणजे समाधानाने ते घरी जाऊ शकतात. मागील थकीत बिले जास्त काळ आपल्याच कार्यालयात रेंगाळत पडू देऊ नये. कर्मचारी वर्गाकडून सारखी विचारणा होते व अधीक्षक वेतन पथक यांच्याकडून लेखी खुलासा मागितला जातो. संदर्भ द्यावा लागतो. बोनस बिले व सुधारित महागाई भत्ता बिले अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्याकडून याबाबत पगार बिले तयार करून पाठवून द्यावीत. अशा परिपत्रकाद्वारे आदेश आल्याशिवाय काढून पाठवू नयेत. शिक्षणाधिकाऱ्यांकडून नवीन शिक्षकांना मान्यता मिळाल्याशिवाय त्यांचे पगार काढले जाऊ नयेत. या ठिकाणी आर्थिक बाबींचा संबंध येतो. या आकडेशास्त्रामध्ये एका शून्यामुळे कितीतरी घोटाळे होतात याची आपणा सर्वांना कल्पना आहे. पगार बिले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरच आधारलेली आहेत. पगार कमी झाला का हे विचारणारे कर्मचारी आहेत. दुसऱ्याचा पगार जास्त का वाढला आहे हेही करणारा कर्मचारी वर्ग आहे. लेखापरीक्षण करणारे अधिकारी आहेत. या साऱ्यांना सामोरे जाण्याकरता आपल्याला उभे राहावे लागणार आहे. याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केल्यास कर्मचाऱ्यांचे पगार 1 तारखेला मिळतील असे वाटते. 1. नवीन नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुरवणी स्टाफ शेड्यूल मंजुरीचा क्रमांक व तारीख प्रपत्र 2A च्या कॉलम नंबर 21 मध्ये नमूद करावे. वेतन श्रेणी संपूर्ण लिहावी. 3. व्यवसाय कर कपात
तक्ता, प्राप्तिकर कपात तक्ता, भविष्य निर्वाह निधी कपात तक्ता हे सर्व तक्ते पगार बिलाबरोबर जोडावेत. 4. वाढीव व महागाई भत्ता ज्या शासकीय आदेशाने मंजूर करण्यात आला आहे या आदेशाचा क्रमांक व तारीख प्रपत्र 2 मध्ये नमूद करावी. 5. पगारातील फरक व महागाई भत्त्यातील फरक दर्शवणारा तक्ता पुरवणी बिलासह जोडावा. 6. व्यवसाय कर कपातीमधील फरक दर्शवणारा तक्ता पुरवणी बिलासोबत जोडावा. 7. पाणी भत्ता ज्या आदेशाने मंजूर करण्यात आला आहे त्या आदेशाचा क्रमांक प्रपत्र 2च्या कॉलम नंबर 21 मध्ये नमूद करावा. आदेशाची सत्यप्रत बिलासोबत जोडावी. सदर आदेशामध्ये उल्लेख केलेले सर्टिफिकेट प्रपत्र 2च्या मध्ये द्यावेत. 8. मुख्याध्यापकांच्या वेतनवाढीसाठी संस्था प्रमुखांची सही असलेले वेतनवाढ प्रमाणपत्र बिलासोबत जोडावे. इतर कर्मचारी वेतनवाढी मंजूर करण्याचे अधिकारी संबंधित संस्थेकडून मुख्याध्यापकास दिले गेले असल्यास त्या वेतनवाढीच्या प्रमाणपत्रावर मुख्याध्यापकाने स्वाक्षरी करावी. अन्यथा ही प्रमाणपत्रे ही संस्थेच्या मंजुरीची जोडावीत. 9. अर्जित रजा, परिवर्तित रजा मंजुरीच्या संस्थेच्या आदेशाचे क्रमांक 2च्या कॉलम नंबर 2 मध्ये नमूद करावा तसेच आदेशाची सत्यप्रत जोडावी. 10. प्रत्यर्पित रजा मंजुरीचा आदेश क्रमांक प्रपत्र 2 मध्ये नमूद करावा व आदेशाची प्रत जोडावी. प्रत्यर्पित रजेचा पुरवणी वेतन बिलासोबत अर्जित रजेच्या पुरवणी हिशेबा तक्त्याची सत्यप्रत जोडावी. 11. प्रत्यर्पित रजेचे वेतन बिल तयार करताना 5 सर्टिफिकेट्स प्रपत्र 2 मध्ये नमूद करावे. परिपत्रक क्रमांक 55 दिनांक 14 ऑगस्ट 1979 पाहावे. 12. प्रत्यर्पित रजेच्या वेतनातून व्यवसाय कर कपात करण्याची आवश्यकता नाही. 13. प्रभारी मुख्याध्यापकाचे नेमणुकीस मान्यता मिळाल्याचे पत्राचा क्रमांक प्रपत्र 2च्या कॉलम नंबर 21 मध्ये नमूद करावा. 14. चालू वर्षासाठी शाळेस ज्या पत्राने मार्गदर्शन मिळाले आहे त्या पत्राचा क्रमांक दिनांक प्रपत्र 2 कॉलम नंबर 3 मध्ये बिनचूकपणे नमूद करावा. यासाठी गत वर्षाच्या शैक्षणिक तपासणी अहवालासोबतचे पत्र लिहावे. 15. शाळेच्या सर्व संयुक्त खाती 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीत जमा असलेली रक्कम मासिक वेतन बिलातून वजा करावी. त्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन यापुढे अदा होण्याची शक्यता असल्यास त्यासंबंधी सविस्तर खुलासा करावा. 16. 1 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्याचे बाबतीत भविष्य निर्वाह निधीमध्ये वर्गणी कपात करावी. जनरल परिपत्रक क्रमांक 55 दिनांक 14 ऑगस्ट 1979 क्रमांक 8 पाहावे. भविष्य निर्वाह निधी तक्ता पाहावा. त्याच्यामध्ये तक्त्यात हिशोब क्रमांकाने चढत्या क्रमाने लिहावेत. उदाहरणार्थ 2530, 2531, 2532, 2533, 2534 वगैरे याप्रमाणे. 17. सेवेचा राजीनामा दिल्यास सुट्टीचा पगार देय नाही. 18. नवीन नेमणूक झालेल्या शिक्षकास त्याच्या सेवेचा कालावधी विचारात घेऊन त्याला उन्हाळी हिवाळी सुट्टीचा पगार देय आहे किंवा नाही कसे ते पाहावे. 19. TB व कॅन्सरसाठी असं घेतलेल्या औषधांच्या खर्चाची देयके जनरल 6E फॉर्म 10 मेडिकल चार्जेस
रिइम्बर्समेंट बिलमध्ये नॉन गॅझेटेड मध्ये 2 प्रती पाठवावे. बिलासोबत औषधाच्या खरेदीच्या मूळ पावत्या जोडाव्यात. तसेच त्या पावत्यांच्या सत्य प्रती काढून त्या शाळेच्या लेखी तपासणीसाठी जतन करून ठेवाव्यात. तसेच अशा बिलांसोबत आवश्यक ते विहित नमुन्यात प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक अथवा तत्सम वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जोडावे. 20. मासिक वेतन बिले त्या महिन्यात 7 तारखेपर्यंत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्याकडे पाठवावीत. उदाहरणार्थ फेब्रुवारी महिन्याचे बिल अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्याकडे 7 फेब्रुवारीपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणजे ते 3 किंवा 4 फेब्रुवारीस पोस्टात टाकावे. माहे फेब्रुवारीचे वेतन बिलासोबत प्राप्तिकरणाचा कपात तक्ता जोडावाच लागेल. परंतु आता सन 1992 ते 93 पासून या आर्थिक वर्षामध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न अधिक असल्यामुळे जे आयकरास प्राप्त आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांची आयकरांची रक्कम 1/12 प्रमाणे दरमहा पहिल्या आठवड्यामध्ये भरणा करावी. या दृष्टीने प्रतिमासिक वेतन देयके सादर करण्यात आयकर कपाती कराव्यात. 21. बदली झालेल्या किंवा बदलून आलेल्या कर्मचाऱ्याचे महागाई भत्त्याची अथवा इतर तत्सम रकमेची थकबाकी आत्ताच्या शाळेच्या सेवेच्या कालावधीत व्यतिरिक्त रक्कम सध्याच्या शाळेत काढता येणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याने ज्या शाळेत ज्या मुदतीत काम केले असेल त्या शाळेचा फरक हा त्या शाळेत आकारणे आवश्यक आहे. 22. बदलून आलेल्या व बदलून गेलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक भविष्य निर्वाह निधी कपातीच्या तक्त्यामध्ये बिनचूकपणे नमूद करावे. एखादा कर्मचारी सेवा सोडून गेल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्याचा उल्लेख भविष्य निर्वाह निधी कपात तक्त्यात करावा. 23. एखाद्या कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास ही बाब अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या निदर्शनात त्वरित आणून द्यावी. म्हणजे अशा कर्मचाऱ्याचे देय असल्यास ठेव संलग्न विमा योजनेचा फायदा देण्याची कार्यवाही वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना त्वरित करता येईल. 24. मूळ वेतनामध्ये महागाई भत्त्याच्या विशिष्ट भाग मिळवून हल्ली वाढीव व घरभाडे भत्ता मिळतो. मात्र अशा वाढीव व भाड्यांची तपासणी करण्यासाठी बिलांमध्ये रकाना 3 मध्ये महागाई वेतनाची रक्कम दर्शवावी. 25. वेतन अनुदान बिलाचा प्रोफार्मा नंबर 2 मुख्य हा दिनांक 29 मे 1973च्या शिक्षण खात्याच्या मूळ शासन आदेशातील नमुन्यावर हुकूम असावा. त्यात बदल असू नये किंवा छापखान्यातून फॉर्म विकत घेताना असे चुकीचे फॉर्म घेऊ नये. फॉर्ममध्ये कोणताच बदल करावयाचा अधिकार मुख्याध्यापकास नाही. पुरवणी वेतन अनुदान बिलाच्या बाबतीत आवश्यक असलेल्या संबंधित महिन्याच्या मूळ वेतन अनुदान बिलात पुरवणी बिलाच्या आकारीत असलेल्या फरकाच्या आवश्यक त्या नोंदी घेतल्या असल्यामुळे तसेच हा फरक यापूर्वी विविध आकाराला नसल्याचे प्रमाणपत्र जोडावे. 27. महागाई भत्त्याची अथवा इतर तत्सम थकबाकी आकारणी ती आपल्या शाळेतील संबंधित कालावधी काम केलेल्या व काम करीत असलेल्या अशा सर्वच आजी माजी सेवकांची एकाच बिलात व शक्यतो एकाच वेळी आकारावी. म्हणजे त्यायोगे एकाच कालावधीची व एकाच कारणासाठी तयार करावी लागणारी अनेक पुरवणी बिले टाळता येतील व त्याद्वारे कामही कमी करता येईल. 28. प्रतिवर्षी साधारणपणे माहे जून किंवा जुलैमध्ये वाढीव तुकड्या व कमी करावयाच्या तुकड्या ह्यांचा आढावा घेतला जातो. माध्यमिक शाळा शिक्षण शाखा जिल्हा परिषद यांच्याकडून प्रत्येक शाळेची त्या वर्षाच्या एकूण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची म्हणजेच शिक्षक वृंदांची निश्चिती केली जाते.
त्यानुसार आपल्या बिलात आकारणी असावी. अतिरिक्त शिक्षक अथवा शिक्षकेतर वर्ग झाल्यास तो त्वरित आपल्या संस्थेशी संपर्क साधून आपल्या संस्थेच्या इतर शाखातून सामावून घ्यावा. कोणत्याही सबबीवर अतिरिक्त कर्मचारी वृंदांची निश्चिती केल्याशिवाय वेतन आकारणी करू नये. शासनाने खास संरक्षण दिलेले व अतिरिक्त ठरवून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माननीय शिक्षणाधिकारी व माननीय शिक्षण उपसंचालक यांच्याशी तातडीचा संपर्क साधून या बाबतीत आवश्यक तो निर्णय घ्यावा व मगच आवश्यक तर पुरवणी बिलाने कर्मचाऱ्याची वेतन आकारणी करावी. 29. शाळेतील सर्वच अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्ययावत ठेवावीत व त्यातील आवश्यक त्या नोंदी वेळच्या वेळी केल्या जाव्यात. प्रत्यर्पित रजेचा वेतन नोंदी सेवा पुस्तकात वेळीच घ्याव्यात व तसे केल्यास प्रमाणपत्र प्रत्यर्पित रजेच्या वेतन बिलात अनुदान बिलात नोंदवावे. वेळच्या वेळी वेतन निश्चिती संस्थेकडून करून घ्यावी व ती जिल्हा वरिष्ठ लेखा अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून घ्यावी. वेतन निश्चिती करताना बिनपगारी रजा, सेवाखंड वगैरे बाबी कटाक्षाने पाहाव्यात. त्या लेखापरीक्षकांच्याही नजरेस आणून द्याव्यात. ही खबरदारी वेळीच घेतली नाही तर संबंधित व्यक्तीस पुढे केव्हा तर अकारणा भुर्दंड सोसावा लागतो. 3. पगारपत्रकाकरिता लागणारे फॉर्म्स. 1. प्रोफॉर्मा नंबर 2 अ 2, प्रोफॉर्मा नंबर 2, प्रोफॉर्मा नंबर 2 ब, प्रोफॉर्मा नंबर 2 क. नजरचुकीने जास्त केलेला पगार कपात करावयाचा असल्यास प्रोफॉर्मा नंबर क भरावा लागतो. प्रोफॉर्मा नंबर 2 ड, प्रोफॉर्मा नंबर 2 ई आयकर कपात करण्यासाठी, प्रोफॉर्मा नंबर 2 फ, प्रोफॉर्मा नंबर 2 ग प्रोफेशनल टॅक्स तक्ता, सरासरी हजेरी तक्ता, प्रोफॉर्मा नंबर 5 वेतन वाढ प्रमाणपत्र, बँक बॅलन्स प्रमाणपत्र. याप्रमाणे पगारपत्रकासाठी फॉर्म्स तयार करून ठेवावेत. पगार बिल पाठवण्याची पद्धत. 1. अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्याकडे 3 प्रतीत पगार बिल पाठवून द्यावेत. 2. शाळेकडे 1 प्रत ठेवावी. 3. प्रत्येक प्रतीच्या संचावर लाल शाईने पहिली प्रत, दुसरी प्रत, तिसरी प्रत असे लिहावे व त्या प्रती टॅगने जोडून एक स्वतंत्र 4 बंच तयार करावे. अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी यांच्याकडे पाठविण्याकरिता 3 बंच एकत्र करावेत व पाठविण्यापूर्वी क्रम लावावेत. ते याप्रमाणे: 2 नंबर प्रत सर्वप्रथम, 1 नंबर प्रत मधोमध, 3 नंबर प्रत सर्वात शेवटी. हे 3 बंच म्हणजे संच पुन्हा एक टॅगने लावून ते एका मोठ्या लखोट्यात घालून लखोट्यावर पत्ता लिहावा. पत्ता सुस्पष्ट व मोठ्या अक्षरात संपूर्ण लिहिलेला असावा. पोस्टात जाऊन योग्य ते टपाल हशील लावावे. वेतन देयक उशिरा प्रतीत महिन्याच्या 4 तारखेपर्यंत पोस्टात पडेल असे पाहावे. पगार बिले परत देण्याचे कारणे. 1. टपाल हशील पुरेसा लावलेला नसेल. 2. पत्ता अपुरा असेल. 3. मुख्याध्यापकांच्या सह्या नसतात व रबरी शिक्के उठवलेले नसतात. 4. कर्मचारी व अधिकारी यांच्या वेतनवाढीवर संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा संस्थेचे अध्यक्ष यांच्या सह्या नसतात. 5. पगारपत्रकातील मूळ पगार, महागाई भत्ता व इतर भत्ते वेळच्या वेळी कपाती यांची बेरीज वजाबाकी व्यवस्थित केलेली नसते. 6. वेतन बिलात खाडाखोड झालेल्या ठिकाणी मुख्याध्यापक यांच्या लघु स्वाक्षऱ्या नसतात. 7. सर्व प्रतीतील टंकलिखित आकडे किंवा हाती लिहिलेले आकडे नावे स्पष्ट उठत नाहीत किंवा दिसत नाहीत. 8. बिलातील रकमा पूर्ण स्वरूपात म्हणजे राऊंड फिगरमध्ये मांडल्या जात नाहीत. 9. अधीक्षक वेतन पथक यांनी ठरवून दिलेले फॉर्म ठराविक क्रमानुसार लावलेले नसतात व एकूण 3 संच तयार करून प्रत्येक बंच किंवा संच स्वतंत्र टॅगला लावला जात नाही. स्टेपलर पिन मारू नये, टॅगने बांधावेत. 10.
कार्यालयाने भरावयाचे कॉलममध्ये माहिती भरली जाते. 11. कार्यालयीन दर्शविलेल्या त्रुटींची पूर्तता वेळीच केली जात नाही, म्हणजे त्रुटी तशाच राहतात. 11. कार्यालयाने अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्याकडून आलेली सुधारित परिपत्रके मुख्याध्यापकाने वाचून त्याप्रमाणे पुढील पगार बिले सुधारित नमुन्यात तयार करून आदेश लेखनिकांना दिले जात नाही. 13. अधिकृत कपाती तेवढ्याच कराव्यात, कारण नसताना इतर खाजगी कपात करू नयेत. 14. पगार बिले मुख्याध्यापकांकडून तपासली जात नाही. ही सर्व कारणे पगार बिले परत येण्याची आहेत. धन्यवाद.